हिंदुस्तान युनिलिव्हरचे मोहम्मद रियाज अब्दुल गफार यांना 31 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या सेवेची 24 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आणि अरविंद अजनकर यांना सेवेची 36 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यामुळे या निरोप समारंभात कारखान्याचे व्यवस्थापक सुरेंद्र ठाकूर, मोहम्मद रियाज, अरविंद अंजनकर मंचावर विराजमान होते। या प्रसंगी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर ब्रिजेश गुजराती, प्रोडक्शन मॅनेजर महक रैना, नीरज राय, प्रीती वर्मा, HR एक्झिक्युटिव्ह शुभम पवार प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मूर्तिजा बोहरा, विजय बोराडे, नीरज राय, मोहम्मद आकिब, शुभम पवार आदींनी त्यांच्या मनोगतातून सेवा दिलेल्या अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांनी हिंदुस्थानीच्या प्लॅटमध्ये दिलेल्या उत्कृष्ट सर्व्हिसबद्दल दोघांचे कौतुक केले। हेड ऑफिसला सेंट्रल लेअर मॅनेजर, तर त्यांचा जवळपास एक 12 वर्ष एक्सपिरियन्स आहे ओके फॅक्टरीज मध्ये। त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की शुभम बोले HUL खामगांव के एम्प्लॉयज ने जितना फोकस बच्चों के एजुकेशन पर किया है, HUL की कोई भी फैक्ट्री ऐसी नहीं है कि जिन्होंने इतना एजुकेशन पे फोकस किया है। आपच्या एम्प्लॉयची भरपूर सारे एक तर इंजिनियर ओके, एम्स मध्ये डॉक्टर आहेत, एक एम्प्लॉय आहे त्यांचा मुलगा डिस्ट्रिक्ट जज होता ओके, आता जर एक 6 महिन्यापूर्वी लग्न झालं। इंजिनियर, डॉक्टर, जज ओके, सिव्हिल सर्वंट, महानगरपालिकेमध्ये क्लास 1 ऑफिसर, एवढं इथल्या एम्प्लॉईजना अभ्यासाचं आणि शिक्षणाचं महत्त्व माहित आहे। बाकीच्या कोणत्याही फॅक्टरीमध्ये गेलं ना असं आपल्याला बघायला भेटत नाही। हमारे इंजीनियर बोला साहब मुझे साहब ने पढ़ाई थी, तो सबसे पहले मुझे जो घर को रहने के लिए तो रियायत लगाया है। उसके बाद हमारी उसकी घर की तरह हो गई और अपना जो ऑर्डर काम था काफ़ी अच्छा था, लोगों से बात करने का तरीका, स्वभाव, और जहाँ पर भी उनके साथ में ड्यूटी उनको हेल्प करते थे बराबर, उनको हेल्प भी करते थे टाइमली, अपनी ड्यूटी को उनको भी निभाते थे। और जहाँ पर भी उनका कभी जो लगा वो बॉलर था और वो बॉलर ने जो अपनी जो हिंदुस्तान थी उसको वहाँ पर लोगों को देखा है। तो नजरे जहाँ पे हमने बहुत ही सितारे उनके चमक रहे हैं, अभी तो बुलंदी बाकी है, निगाहों में यावेळी अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदुस्तान युनिलिव्हर सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आपल्या सर्व्हिसमध्ये मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। त्यानंतर अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांना निरोप समारंभात भेटवस्तू देण्यात आले। यावेळी शुभम पवार यांनी अरविंद अंजनकर आणि मोहम्मद रियाज यांच्या कुटुंबियांना सभागृहात मोकळ्या मनाने चर्चा करण्याची संधी दिली। यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे। बहुतांश सदस्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतले, आज त्याबद्दल मला अभिमान आहे। यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांना हिंदुस्तान युनिलिव्हरचा बॉयलर हाऊस आणि प्लांट पाहण्याची संधी मिळाली। खामगावचा हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा प्लांट आशियाचा सर्वात मोठा प्लांट आहे। खामगाव MIDC वसाहतमध्ये हा प्लांट 1985 साली सुरू करण्यात आला होता। आणि उपस्थित माझे सगळे अधिकारी, सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि काही मंडळी आहे त्यांनाही सांगतो, जवळपास 36.5 इतके वर्षाचा काळ कसा गेला आपल्या सर्वांच्या सानिध्यात हे खरोखर गमवलं नाही, म्हणजे समजत होतं, परंतु सर्वप्रथम आपले दोन सहकारी जे होत आहे अंजनकर साहेब आणि त्याचे खूप खूप आभार मानून कंपनीच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने अंजनकर साहेबांनी आपल्याजवळ 36 वर्ष आपल्या कंपनीला दिलेले, या सर्व 24 वर्ष केलेले, आणि ती अशा काळात जेव्हा फारच कमी सावध करायला होती, ऑटोमेशन कमी होतं, सेफ्टीची अवेअरनेस कमी होतं, त्यामुळे त्याचे खूप खूप धन्यवाद। त्या कठीण समयी आपल्याला साथ दिली, त्यामुळे आपण आज हे दिवस लावू शकतो। अंजनकर साहेबांशी मला सांगितलं PRC मध्ये कार्यक्रम झाला,
पण लगेच आपल्याला मागच्या क्वालिटी समजते. म्हणजे जर एक म्हणजे मॅनेजर माणूस खूप कधीही एवढा बोलला सॉफ्ट आणि फार समजून मिळालं आणि त्यांनी त्याचे जे सगळे पण चांगले ट्रेन करत होते त्याबद्दल खूप खूप आभार. रियाज भाईच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर 24 वर्षाची 5 ते 7 प्रकारचे ऑपरेट केले. स्टार्टिंग फ्रॉम फर्निचर बॉयलर, कोण बॉयलर, फार्मर्स बॉयलर, नवीन येणारा क्रिकेट बॉयलर. त्याच्यानंतर या कार्यकाळामध्ये जवळपास 10 ते 15 अप्रेंटिस तयार केले की जे आता वेगवेगळ्या कंपनीमध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. तसंच त्यांचं ते या वर्षाचं योगदान आहे त्या योजनामुळे आपला बॉयलर महाराष्ट्रात नंबर 1 म्हणू शकतो. त्यानंतर त्याच्याकडून मला जास्त थँक्यू. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.